राष्ट्रवादीचा मोर्चा रवणकच्या अगेन्स्टच एकंदरीत होता त्यांचं म्हणणं. रवणक ते परवाची होर्डिंग पडलं, त्याला आपण रितसर उत्तर दिलं. पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर शहरामध्ये नुकतंच होर्डिंग कोसळण्याचा प्रकार घडला. या होर्डिंग कोसळण्याच्या निषेधार्थ पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पनवेल महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. पनवेल महानगरपालिकेमार्फत रौनक जाहिरात एजन्सीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा व या कंपनीला काळ्या यादीत टाका अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे. शहबाज भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो. रौनक रौनक. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो. जो ऑथेंटिक स्ट्रक्चर ऑडिटर आहे त्या स्ट्रक्चर ऑडिट करून घेतलेला आहे. तुम्ही त्याची काय पाहणी केले का? पाहणी केले का तुम्ही? फील्डवरती जाऊन पाहणी केले का? हे सगळे सुरक्षित होल्डिंग आहे. कोर्टाच्या आदेशानुसार 20/20 आतापर्यंत अधिकृत आहेत त्या सगळ्यांची अधिकृत आहे. बाकी सगळी स्ट्रक्चर आता जे पडलेलं आहे, आता जे पडलेलं कारवाई काय केली ते सांगा मला. आपण ते दिलं होतं, सगळे ठिकाणी तुम्हाला पत्र दिलेलं आहे, काही कारवाई होत नाही. स्ट्रक्चर ऑडिट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माझे पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद आभार मानतोय यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल. आणि हा मी आहे पनवेल महानगरपालिकेला रौनक ॲडव्हर्टायझिंग विरोधात आम्ही आज पत्र दिलेलं आहे. यांनी 15 दिवसात कुठलीही कारवाई केली नाही. जे पापडीच्या पाड्या येते ती होर्डिंग कोसळली होती, त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलीही या लोकांनी कारवाई केली नाही. यांना मी 15 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. यांनी केला नाही की मी उपोषणाला बसणार आहे असं यांना मी अल्टिमेट आज दिलेला आहे. अधिकाऱ्यांनी यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, जे अनधिकृत असतील त्याच्यावर 100% कारवाई करणार. जे फुटपायरीवर आहे त्याच्यावर आम्ही ते स्ट्रक्चर ऑडिट वगैरे त्यांनी काय केलेलं आहे ते सगळं संपूर्ण तपासून आम्ही कारवाई करणार. आम्ही यांना ठरवलेलं आहे. ह्यांना 15 दिवसात आम्हाला काही आश्वासन दिला नाही, कुठला लेखी उत्तर दिला नाही की आम्ही उपोषणाला बसणार. मला वाटत नाही ह्यामध्ये काही तथ्य आहे नाही, याचं काही ऑडिट झालेलं आहे मला वाटत नाही. 2 फुटीचा तुम्ही खड्डा खणलेला आहे, हे ऑडिट बोलताय का? तिथे कुठली जीवहानी झाली असती त्याची जिम्मेदारी कोणी घेतली असती? पनवेल महानगरपालिकेने घेतली असती का? कारवाई करू, अनधिकृत जे पण असतील ते आम्ही काढणार याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. जे हॉटेल आहे आम्ही स्ट्रक्चर ऑडिटचे जे पण त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे त्याला आम्ही ते इन्क्वायरी करू. त्याचे जे अनधिकृत असतील त्याच्यावर 100% आम्ही कारवाई करणार. निकाली लागणार आहे का? आपण पाहिलं असेल जे घाटकोपरची घटना घडली, म्हणजे हे प्रशासन ही घटना घडायची वाट बघते. प्रत्येक वेळी अशाच प्रकारे मनुष्यहानी व्हायची आणि मग त्या मनुष्यहानी झाल्यानंतर मग लोकांना सरकारने पैसे द्यायचे आणि सगळं प्रकरण दडपण्याचा प्रकार आहे. याप्रमाणे आम्ही जी तळोजाला होल्डिंग पडली त्याच्याविरुद्ध आमच्या युवक काँग्रेसने आवाज उठवला. त्याच्यानंतर त्यांनी पत्र आपल्या महापालिकेला दिलं. आता आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे काय उपायुक्त साहेब गावडे साहेब म्हणाले का आम्ही त्या जे आहे ॲडव्हर्टाईजचं त्याच्यावर आम्ही VJTIची चेकिंग करायला लावलेली आहे. पहिली जी चेकिंग केली ती बोगस निघाली असं त्यांचं पण म्हणणं आहे. म्हणून ते जे काळे येते ते टाकणार आहेत चेकिंग आणि एक होल्डिंग पडण्याचं सत्र चालू आहे. आणि ते सत्र थांबवण्यासाठी पनवेल महापालिकेच्या आमच्या युवकांनी हा मोर्चा काढलेला आहे. आम्ही आश्वासन म्हणजे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे महापालिकेने का आम्ही त्वरित याच्यावर कारवाई करू आणि पुढे ह्या रीतीने जर काही ॲडव्हर्टाईज लावत असतील तर त्याच्यावर कसं बंधन घालायचं त्याविषयी विचार करू. पाहिलं असेल जे घाटकोपरची घटना घडल्यानंतर महापालिका असू दे, सरकार असू दे, प्रशासन असू दे, काहीतरी घटना घडण्याची वाट बघत असतात. असंच ना दुर्दैवाने आम्हाला बोलावं लागेल, कारण घटना घडल्यानंतर मग मनुष्यहानी होते. त्याची जर वाट बघत असेल हे प्रशासन तर ते आपलं दुर्दैव आहे. ही जी 2 वर्ष आपली जी महापालिका चालू नाही त्यामुळे त्याचा हा गैरफायदा सगळे हे जे आहेत कॉन्ट्रॅक्टर प्रशासन हे घेतात, कारण त्यांना अंकुश राहिलेला नाही. आता जेव्हा महापालिका चालू होईल तेव्हा तो अंकुश ठेवता येईल, नाहीतर सगळ्या प्रशासनाच्या या हातात आहे. प्रशासन जे करल त्याला पूर्व दिशा, त्याला मान्यता नाही, काही नाही. प्रशासन बोलल ती पूर्व दिशा. आपल्या हा जिवंत उदाहरण आहे की घाटकोपर येथे जी घटना घडली तिथे 25 ते 30 माणसं त्या बॅनर खाली गेले आणि अशी घटना पुन्हा वारंवार घडू नये म्हणून त्याची उपाययोजना म्हणून, कारण ज्या स्थानिकांच्या ज्या कंप्लेंटी ज्या पद्धतीने येत होत्या त्याच्यावर आवाज उठवणं कोणीतरी हे गरजेचं आहे.
सत्ताधाऱ्यांना काही पडलेली नसते, परंतु हा काम एक विरोधी पक्षनेता म्हणून या नात्यानं आवाज उठवण्याचं काम शहाबाजने केले. कारण वारंवार कंप्लेंट त्या ठिकाणी आल्या आणि अनेक असे बॅनर आहेत की ते भव्य दिव्य आहेत, परंतु त्याच्याकडे स्ट्रक्चर ऑडिट असेल किंवा त्याची जी पायाभरणी जी असते ती काय पद्धतीचे ते ऑडिट झाले नाही झाले, पुन्हा या ठिकाणी पनवेल शहरामध्ये घटना अशा पद्धतीची घडू नये याच्यावर एक उपाययोजना म्हणून या ठिकाणी आपल्याला निवेदन देणे. जे अधिकारी बसलेले यांना हृदय हा वेगळ्या पद्धतीचं बसवलेला आहे. पीठाचं परमिशन महापालिकेने दिलेली आहे. ही परमिशन 9 वर्षासाठी दिलेली आहे आणि त्या अगेन्स्ट महापालिकेला प्रत्येक वर्षी 4 कोटी 11 लाख रुपये निधी मिळणार आहे, म्हणजे फीज मिळणार आहे आणि त्या फीजमध्ये प्रत्येक वर्षी 5% वाढ होणार आहे. अशा हिशोबाने आपण रौनकला ते रितसर टेंडर करून जाहिरातचे हक्क दिलेले आहेत. प्लस आता ही घाटकोपरच्या घटनेच्या अनुषंगानं रौनकला सर्व जे त्याचे होर्डिंग्ज आहेत त्या सर्व होर्डिंगचे रितसर स्ट्रक्चर ऑडिट करून त्यानं सबमिट करण्याची त्याला तसं आपण सूचित केलेलं आहे. त्याचबरोबर रौनक व्यतिरिक्त जे महापालिकेच्या हद्दीमध्ये काय खाजगी जाहिरात होर्डिंगवाले आहेत त्यांनाही आपण रितसर नोटीस दिलेलं आहे स्ट्रक्चर ऑडिटच्या अनुषंगानं आणि त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट महापालिकेला सबमिट केलेलं आहे. ज्या काय 8-10 लोक अशी आहेत की ज्यांनी स्ट्रक्चर ऑडिट सबमिट केलेलं नाही, अशा लोकांना परत आपण रिमाइंडर दिलेलं आहे, काही दिवसाची मुदत दिलेली आहे. त्या मुदतीतही त्यांनी जर स्ट्रक्चर ऑडिट सबमिट नाही केलं तर महापालिका ते जाहिरात होर्डिंग्स निष्कासित करणार. जाहिरात ज्या ज्या ठिकाणी लावले त्या ठिकाणी महापालिका स्पॉट इन्स्पेक्शन करून रितसर परमिशन देते आणि जे काही अनधिकृत होर्डिंग्ज आहेत महापालिकेच्या हद्दीमधले अशा 32 अनधिकृत होर्डिंगवरती महापालिकेनं निष्कासनाची कारवाई केली. नाही, तळोजामध्ये ते एक छोटं 20x20 होर्डिंग पडलेलं आहे. त्या होर्डिंगच्या अनुषंगानं आम्ही शहानिशा केली. त्या होर्डिंगचं रितसर परमिशन होती, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं त्या ऑडिटरनं आणि ज्या ऑडिटरनं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे तरी सुद्धा ते होर्डिंग जर पडलं असेल तर त्या स्ट्रक्चरल ऑडिटरला ब्लॅकलिस्टेड करण्याच्या अनुषंगानं काय कारवाई करता येईल त्या अनुषंगानं प्रोसेस चालू आहे. महानगरपालिका ही प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे. महापालिका हद्दीमध्ये कुठलीही जाहिरात लावायची असेल, कुठल्याही काय करायचं असेल तर त्या महापालिकेची परमिशनची गरज आहे. खाजगी जागेत जरी महापालिका होर्डिंग उभा करायचं असेल तर खाजगी मालकाला त्या एजन्सीला खाजगी मालकाची एनओसी घेऊन तसा रितसर अर्ज महापालिकेला करावा लागेल. महापालिकेच्या अधिनियमाप्रमाणे जी काही फीज देणं गरजेचं आहे ती फीज महापालिकेकडे बघून रितसर परमिशन देऊनच त्याला ते होर्डिंग उभं करता येईल. सर, आज राष्ट्रवादीचा मोर्चा रौनकच्या अगेन्स्टच एकंदरीत होता. त्यांचं म्हणणं रौनक ते परवाची होर्डिंग पडलं त्याला आपण रितसर उत्तर दिलेलं. काय उत्तर दिलं? त्यांना सांगितले ते जे होर्डिंग होतं त्याला रितसर परमिशन दिली होती, ते होर्डिंग अधिकृत होतं, त्या होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट झालं होतं आणि स्ट्रक्चर ऑडिट होऊन सुद्धा जर ते होर्डिंग पडले तर ज्या स्ट्रक्चर ऑडिटरनं ते ऑडिट केलेलं आहे त्या स्ट्रक्चर ऑडिटरच्या वरती काय कारवाई करता येईल त्या अनुषंगानं आमची प्रोसेस चालू आहे. जास्त आम्ही काय टेक्निकल माणसानं ऑथेंटिक स्ट्रक्चर ऑडिटरनं ऑडिट जर केलं असेल तर ते आम्हाला घाई धरणं गरजेचं आहे. तर त्या स्ट्रक्चर ऑडिटर जर ते ऑडिट चुकीचं झालं असेल तर त्या ऑडिटचं कारवाई होईल. त्याच्यावर कंपनीला सुद्धा आम्ही त्याचे ज्या ज्या ठिकाणी होर्डिंग आहेत त्या सर्व होर्डिंगचं परत ऑडिट करून सबमिट करायला सांगितलं. त्यांच्यावरती कारवाई सांगतोय स्ट्रक्चर ऑडिटरचा रोल महत्वाचा आहे ना. स्ट्रक्चर ऑडिटने ज्या कंपनीने ते होर्डिंग बांधलंय रोल त्यामध्ये महत्वाचा आहे. ही मिलीजुली नाही का? याच्यामध्ये कंपनीचा रोल महत्वाचा. कंपनीने ऑडिटरला काहीतरी मॅनेज केलं असेल ना तेव्हाच त्याने ऑडिट रिपोर्ट ते बघू आपण त्या जसं सर 5 फुटाचा खड्डा मारायचा आहे त्यांनी 3च मारलेला आहे. ऑडिटर मध्ये 5 फुटाचाच आहे. म्हणजे ही जी काय टेक्निकल प्रशासनाच्या सर लक्षात येत नाही. ऑडिट आम्ही काय बघणार, टेक्निकल विषय बघणार. स्ट्रक्चर ऑडिटनं स्ट्रक्चर ऑडिट केलंय का आणि तो ज्या स्ट्रक्चर ऑडिटनं स्ट्रक्चर ऑडिट केलंय तो ऑथेंटिक आहे का, तो महापालिकेच्या पॅनलवरच आहे का, ह्या गोष्टी आम्ही बघणार. सर, ज्या अर्थी महापालिकेला 4 कोटी 11 लाख रुपये जो टॅक्स या मार्फत जो येतोय तो तेवढा महसूल जो महत्वाचा आहे तर त्यामुळे काय कारवाईसाठी थोडं नाही असं काय होतं? थँक्यू सर.